श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 69वा सर्ग वाचूया. दलबलासहित राजा दशरथाची मिथिला यात्रा आणि तेथे राजा जनकाकडून त्याचे स्वागत. त्यानंतर रात्र गेल्यावर उपाध्याय आणि बंधू बांधवांबरोबर राजा दशरथ अत्यंत आनंदाने सुमंत्रास म्हणाला, आज आमचे सर्व धनाध्यक्ष बरंच धन घेऊन नाना प्रकारची रत्न घेऊन सर्वांच्या पुढे गेले. त्यांच्या रक्षणासाठी सर्व तऱ्हेची सुव्यवस्था झाली पाहिजे. सर्व चतुरांगिणी सेनाही इथून लवकरच निघू दे. आता माझी आज्ञा ऐकताच सुंदर सुंदर पालख्या आणि चांगले घोडे इत्यादी वाहनं तयार होऊन निघावीत. वसिष्ठ, वामदेव, जाबाली, कश्यप, दीर्घजीवी, मार्कंडेय मुनी आणि कात्यायन हे सर्व महर्षी पुढे चालतील. माझा रथही तयार करा. उशीर व्हायला नको. राजा जनकाचे दूत मला घाई करीत आहे. राजाच्या या आज्ञेनुसार चतुरांगिणी सेना तयार झाली आणि ऋषींबरोबर यात्रा करीत महाराज दशरथांच्या मागे मागे निघाली. 4 दिवसांनी ते सर्व विदेह देशात जाऊन पोहोचले. ते आलेले समजताच श्रीमान राजा जनकाने त्यांच्या स्वागताची तयारी केली. त्यानंतर आनंदित झालेला राजा जनक वृद्ध दशरथाजवळ गेला. त्याला भेटल्यावर जनकाला फार आनंद झाला. राजांमध्ये श्रेष्ठ मिथिला नरेशाने आनंदित झालेल्या पुरुषप्रवर राजा दशरथास म्हटले, नरश्रेष्ठ रघुनंदन, आपलं स्वागत असो. आपण इथे आलात हे माझं भाग्यच आहे. इथं आपण आपल्या मुलांना भेटून त्यांची प्रीती प्राप्त कराल. ती त्यांनी पराक्रमाने मिळवली आहे. महातेजस्वी भगवान वसिष्ठ मुनींनीही आमच्या भाग्यानंच इथे पदार्पण केले आहे. ज्याप्रमाणे वेदांमध्ये इंद्र, त्याप्रमाणे हे या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांमध्ये शोभून दिसत आहेत. सुदैवाने माझी सारी विघ्न बाधा नष्ट झाली, पराभूत झाली. रघुकुलातील पुरुष महाबलाढ्य आणि सर्वश्रेष्ठ पराक्रमी असतात. या कुलाशी संबंध आल्यामुळे आज माझ्या कुलाचा सन्मान वाढला. नरश्रेष्ठ नरेंद्र, उद्या सकाळी या सर्व महर्षींबरोबर उपस्थित राहून माझ्या यज्ञसमाप्तीनंतर आपण श्रीरामांच्या शुभविवाहाचं कार्य संपन्न करावं. ऋषी मंडळीमध्ये राजा जनकाचे हे बोलणे ऐकल्यावर संभाषण चतुर विद्वानांमध्ये श्रेष्ठ व वाक्यमर्मज्ञ महाराज दशरथाने मिथिला नरेशास याप्रमाणे उत्तर दिले. धर्मज्ञ, मी पहिल्यापासून हे ऐकले आहे की प्रतिग्रह दात्याच्या अधीन असतो. तेव्हा आपण म्हणाल तसंच आम्ही करू. सत्यवादी राजा दशरथाचे ते धर्मानुकूल आणि यशोवर्धक वाक्य ऐकून विदेह राजा जनकास मोठे आश्चर्य वाटले. त्यानंतर सर्व महर्षी एकमेकांना भेटून मोठे प्रसन्न झाले आणि सर्वांनी मोठ्या सुखाने ती रात्र घालविली. इकडे महातेजस्वी श्रीराम विश्वामित्रांना पुढे करून लक्ष्मणाबरोबर वडिलांजवळ गेले व त्यांनी त्यांच्या चरणांना स्पर्श केला. राजा दशरथही जनकाद्वारे आदर सत्कार स्वीकारून मोठा प्रसन्न झाला आणि आपल्या दोन्ही पुत्रांना सुखरूप पाहून त्याला अपार हर्ष झाला. तो रात्री मोठ्या सुखाने तेथे राहिला. महातेजस्वी तत्वज्ञ राजा जनकानेही धर्मानुसार यज्ञ कार्य संपन्न केले आणि आपल्या दोन्ही कन्यांसाठी मंगल आचाराचे संपादन करून सुखाने ती रात्र व्यतीत केली. इथे 69वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 70वा सर्ग वाचूया. राजा जनकाचे आपला भाऊ कुशध्वजास सांकाशा नगरीहून बोलविणे. राजा दशरथाच्या विनंतीने वसिष्ठांनी सूर्यवंशाचा परिचय देऊन श्रीराम आणि लक्ष्मणासाठी
सीता आणि उर्मिलेची पसंती करणे. त्यानंतर जेव्हा सकाळ झाली आणि राजा जनकाने महर्षींच्या सहाय्याने आपले यज्ञ कार्य संपन्न केले, तेव्हा ते आपल्या पुरोहितांना शतानंदाना म्हणाले, ब्रह्मन, माझा महातेजस्वी व पराक्रमी अत्यंत धर्मात्मा भाऊ कुशध्वज या वेळेस इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या कल्याणमयी सांकाश्या नगरीत राहतो. त्याच्या चारही बाजूंच्या परकोटांचं रक्षण करण्यासाठी, शत्रू निवारणासाठी मोठमोठी यंत्र बसवलेली आहेत. ती नगरी पुष्यक विमानाप्रमाणे विस्तृत आणि पुण्यलोक स्वर्गाप्रमाणे सुंदर आहे. तिथे राहणारा माझा भाऊ या शुभ कार्यात उपस्थित असावा असं मला वाटतं, कारण माझ्या दृष्टीने तो माझ्या या यज्ञाचा संरक्षक आहे. महातेजस्वी कुशध्वजही माझ्याबरोबर या श्रीराम सीतेच्या लग्नाच्या सोहळ्यात आनंदाने भाग घेईल. राजाने असे म्हटल्यावर शतानंदांजवळ काही शांत स्वभावाचे लोक आले होते आणि राजा जनकाने त्यांना वरील आदेश ऐकविला. राजाच्या आज्ञेने ते श्रेष्ठ दूत वेगवान घोड्यावर स्वार होऊन पुरुषसिंह कुशध्वजास बोलविण्यासाठी निघाले. जणू इंद्राच्या आज्ञेनुसार त्याचे दूत भगवान विष्णूंना बोलवायला जात आहेत. सांकाश्यात पोहोचल्यावर ते कुशध्वजास भेटले आणि मिथिलेचा सर्व वृत्तांत आणि जनकाचा अभिप्रायही सांगितला. त्या महावेगशाली श्रेष्ठ दूतांकडून मिथिलेचा सारा वृत्तांत ऐकून राजा कुशध्वज महाराज जनकाच्या आज्ञेप्रमाणे मिथिलेत आला. तेथे त्यांनी धर्मवत्सल महात्मा जनकाचे दर्शन घेतले. मग शतानंद व राजा जनकास प्रणाम करून तो राजाला योग्य अशा परमदिव्य सिंहासनावर विराजमान झाला. सिंहासनावर बसलेल्या त्या दोन अमित तेजस्वी वीर बंधूंनी मंत्रीप्रवर सुदामनला पाठविले व सांगितले, मंत्रीवर, तुम्ही लवकर अमित तेजस्वी इक्ष्वाकू कुलभूषण महाराज दशरथाकडे जा आणि त्यांना पुत्र व मंत्र्यांसहित इथे बोलावून घ्या. आज्ञा घेऊन मंत्री सुदामन महाराज दशरथाकडे जाऊन रघुकुलाची कीर्ती वाढविणाऱ्या त्या नरेशास भेटले आणि मस्तक झुकवून त्यांना प्रणाम करून म्हणाले, वीर अयोध्या नरेश, मिथिलापती विदेह राज जनक आता यावेळेस उपाध्यक्षांसहित व पुरोहितांसहित आपलं दर्शन घेऊ इच्छितात. मंत्रीवर सुदामनचे ऐकून राजा दशरथ ऋषी व बंधुबांधवांसहित राजा जनकांकडे गेला. मंत्री, उपाध्याय व बंधुबांधवांबरोबर गेलेला संभाषण चतुर राजा दशरथ विदेह राजा जनकास म्हणाला, महाराज, आपल्याला माहीत असेलच की इक्ष्वाकू कुलाचे देव हे महर्षी वसिष्ठ आहेत. आमच्याकडे सर्व कार्यामध्ये हे भगवान वसिष्ठच कर्तव्योपदेश करतात आणि त्यांचीच आज्ञा पाळली जाते. जर सर्व ऋषींसहित विश्वामित्रांची आज्ञा असेल तर हे धर्मात्मा वसिष्ठच प्रथम माझ्या कुलपरंपरेचा क्रमशः परिचय करून देतील. असे म्हणून जेव्हा राजा दशरथ गप्प बसला तेव्हा वाग्वेत्ते भगवान वसिष्ठ पुरोहितांसहित विदेह राजास म्हणाले, ब्रह्मदेवांच्या उत्पत्तीचं कारण अव्यक्त आहे. ते स्वयंभू आहेत, नित्य शाश्वत व अविनाशीही आहेत. त्यांच्यापासून मरीचीची उत्पत्ती झाली. मरीचीचे पुत्र कश्यप आहेत. कश्यपापासून विवखानाचा व विवखानापासून वैवस्वत मनुचा जन्म झाला. मनु पहिले प्रजापती होते. त्यांच्यापासून इक्ष्वाकू नावाचा पुत्र झाला. त्या इक्ष्वाकू कुलाचा आपण अयोध्येचा प्रथम राजा समजतो. इक्ष्वाकूच्या पुत्राचे नाव कुक्षी होते.
तो मोठा तेजस्वी होता. कुक्षीपासून विकुक्षी नावाच्या कांतिमान पुत्राचा जन्म झाला. विकुक्षीचा पुत्र महातेजस्वी व प्रतापी बाण झाला. बाणाच्या पुत्राचे नाव अनरण्य होते. ते मोठे तेजस्वी आणि प्रतापी होते. अनरण्याला पृथू व पृथूपासून त्रिशंकूचा जन्म झाला. त्रिशंकूचा पुत्र महातेजस्वी धुंदुमार होता. धुंदुमारापासून महातेजस्वी महारथी युवनाश्वाचा जन्म झाला. युवनाश्वाचा पुत्र मांधाता झाला. तो सर्व भूमंडळाचा स्वामी होता. मांधाताकडून सुसंधी नावाचा कांतिमान पुत्र जन्मला. सुसंधीस 2 पुत्र झाले, ध्रुवसंधी आणि प्रसेनजित. ध्रुवसंधीस भारत नावाचा यशस्वी पुत्र झाला. भारतापासून महायशस्वी असिताची उत्पत्ती झाली. राजा असितास बरोबर राजा हयहय, तालजंग व शशबिंदू या 3 राजवंशाचे लोक शत्रुत्व ठेवू लागले होते. युद्धात या तिघांचा सामना करीत असताना राजा असित वनवासी झाला. तो आपल्या 2 राण्यांसमवेत हिमालयावर येऊन राहू लागला. राजा असिताबरोबरच फारच थोडे सैन्य शिल्लक राहिले होते. ते हिमालयातच मरण पावले. त्यावेळीच त्यांच्या 2 राण्या गर्भवती होत्या असं ऐकलं. त्यातील एका राणीनं आपल्या सवतीचा गर्भ नष्ट करण्यासाठी तिला विषयुक्त भोजन दिलं. त्यावेळेस त्या रमणीय व श्रेष्ठ पर्वतावर भृगुकुलोत्पन्न महामुनी च्यवन तपश्चर्या करीत होते. हिमालयावरच त्यांचा आश्रम होता. त्या 2 राण्यांपैकी जिला विष दिलं होतं तिचं नाव कालिंदी होतं. विकसित कमलदलांप्रमाणे डोळे असणारी कालिंदी एका उत्तम पुत्राची अपेक्षा करीत होती. तिने देवतुल्य तेजस्वी भृगुनंदन च्यवन ऋषींकडे जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यावेळेस ब्रह्मर्षी च्यवनांनी पुत्राची अभिलाषा ठेवून आलेल्या कालिंदीस पुत्रजन्माविषयी सांगितले. तुझ्या उदरात एक महान बलवान महातेजस्वी आणि महापराक्रमी उत्तम पुत्र आहे. ते कांतिमान बालक थोड्याच दिवसात विषासकट उत्पन्न होईल. तेव्हा कमललोचने पुत्रासाठी चिंता करू नकोस. ती विधवा राजकुमारी कालिंदी मोठी पतिव्रता होती. महर्षी च्यवनांना नमस्कार करून ती देवी आपल्या आश्रमात परत आली. मग योग्य वेळी तिने एका पुत्रास जन्म दिला. तिच्या सवतीनं दिलेल्या विषासकटच उत्पन्न झाल्याने तो राजकुमार सगर नावाने प्रसिद्ध झाला. सगराचा पुत्र असमंज व असमंजाचा पुत्र अंशुमान झाला. अंशुमानाचा पुत्र दिलीप व दिलीपचा पुत्र भगीरथ झाला. भगीरथास ककुत्स्थ व ककुत्स्थास रघु झाला. रघुचे तेजस्वी पुत्र प्रवृद्ध झाले. जे शापामुळे राक्षस झाले होते तेच कल्माशपाद नावानेही प्रसिद्ध झाले होते. त्यांना शंखण नावाचा पुत्र झाला होता. शंखणाचा पुत्र सुदर्शन व सुदर्शनाचा पुत्र अग्निवर्ण झाला. अग्निवर्णाचा शीघ्रग आणि शीघ्रगाचा पुत्र मरु होता. मरुचा प्रशुश्रुक व पशुश्रुकाचा अंबरीष पुत्र. अंबरीषाचा पुत्र राजा नहुष व नहुषाचा पुत्र ययाती व ययातीचा पुत्र नाभाग होता. नाभागास अज झाला. अजापासून दशरथांचा जन्म झाला. त्याचेच हे श्रीराम व लक्ष्मण पुत्र. इक्ष्वाकू कुलात उत्पन्न झालेल्या राजांचा वंश आदिकालापासून शुद्ध आहे. हे सर्व परधर्मात्मा वीर व सत्यवादी होते व आहेत. नरश्रेष्ठ नरेश्वर याच इक्ष्वाकू कुलात उत्पन्न झालेल्या
श्रीराम व लक्ष्मणासाठी मी आपल्या दोन्ही कन्यांसाठी मागणी घालीत आहे. हे आपल्या कन्यांसाठी योग्य आहे व आपल्या कन्या यांच्यासाठी. तेव्हा आपण यांना कन्यादान करावं. इथे 70वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 71वा सर्ग वाचूया. मंडळी, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपल्या सूचना कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.